विधान परिषदेसाठी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर। सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे आणि विवेक कोल्हेंना भाजपची उमेदवारी। प्रहारच्या बच्चू कडूंची आज महत्त्वाची पत्रकार परिषद। पक्षाच्या राजकीय वाटचालीबाबत घोषणा करण्याची शक्यता। एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विलीनीकरणाची ऑफर, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक। आज संध्याकाळी नंदनवन निवासस्थानी घेणार बैठक। विधान परिषद निवडणूक बैठकीच्या केंद्रस्थानी असणार। आयसिसशी संबंधित जैबनं दोघांवर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती, तर एटीएसटी टीम जैबच्या घरी दाखल। परतवाड्याप्रमाणे कोल्हापुरातही आरोपी शाहिद। सनदीनं अनेक मुलींचं केलं शोषण। पोलिसांकडून आरोपीला अटक। आरोपी आणि वडिलांकडूनही माफीनामा, तर दुसरा आरोपी शाहरुखलाही अटक। म्हाडा मुंबई मंडळातर्फे 2640 सदनिकांच्या विक्रीसाठी मुदतवाढ। ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज स्वीकृती, अनामत रक्कम भरण्यासाठी आता मुदत 14 मे पर्यंत वाढवली। पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 142 जागांवर मतदान। सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त। ममता बॅनर्जींच्या भवानीपूर मतदारसंघातही मतदान। तेल उत्पादक देशांचा गट ओपेक आणि ओपेक प्लस मधून बाहेर पडण्याचा यूएईचा निर्णय। आंतरराष्ट्रीय तेल बाजारात वाढली अस्थिरता। नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग। मी प्राजक्ता तांडेल। तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं 5 जागांवर आपले शिलेदार जाहीर केलेले आहेत। भाजपनं विधान परिषदेसाठी सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार, संजय भेंडे आणि विवेक कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। प्रमोद जठार यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देऊन भाजपनं कोकणाला आणखी एक प्रतिनिधित्व दिलेलं आहे। नागपूरच्या संजय भेंडेंना उमेदवारी देत प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केलाय। तर संजय भेंडे हे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत ते वाढलेले आहेत। 2014 पासून प्रत्येक निवडणुकीत नितीन गडकरींचे निवडणूक प्रमुख म्हणून संजय भेंडे यांनी काम पाहिले आणि नुकत्याच पार पडलेल्या नागपूर महापालिका निवडणुकीत भाजप निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली होती। या निवडणुकीत भाजपात अनेक इच्छुक होते आणि या 5 जणांची नावं जाहीर झाल्यामुळे संधी न मिळालेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झालेला आहे। पुढची बातमी पाहूयात। राज्यातील 9 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि अशातच शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडूंना गळ घातल्याची चर्चा रंगलेली आहे। कडूंचा प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन केल्यास त्यांची विधान परिषदेवर वर्णी लावण्याचं आश्वासन, तर पुढच्या 6 महिन्यांनी मंत्रिपदाची ही ऑफर दिल्याची चर्चा आहे। शिवसेनेनं दिलेल्या या ऑफरबाबत बच्चू कडूंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मेसेजद्वारे मतं जाणून घेतली। बच्चू कडू बुधवारी आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेनं मात्र बच्चू कडूंना कुठलीही ऑफर दिली नसल्याचं म्हटल्यानं चर्चांना उधाण आलं। बच्चू कडू येत असतील तर चांगलंच आहे, पक्ष स्ट्रेंथन करतील अशी आशा करूया। आव्हान वगैरे काय नाही, कारण शिंदे साहेब माननीय आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जर हा विचार केला असेल तर तो स्वागतार्ह आहे, कारण पक्ष हा वाढला पाहिजे, विदर्भात देखील पक्ष वाढला पाहिजे अशीच आमची भूमिका राहील। बघा, बच्चू कडूंचा स्वतंत्र प्रहार जनशक्ती हा पक्ष आहे। त्यांच्याशी माझी तर वैयक्तिक भेट देखील झालेली नाही। आता हे मला म्हणतात माझी भेट झाली, तुम्ही म्हणता माझी भेट झाली। मी या कार्यक्रमामध्ये बच्चूभाऊ कडूंना भेटलेलो देखील नाही। मुद्दा असा आहे की प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्या पक्षाचे स्वतंत्र ते अध्यक्ष आहेत, ते माझ्याशी भेटणार
मी त्यांना पक्ष विलीन करा म्हणून सांगतो. एवढा मी राजकारणातला मोठा माणूस आहे का? तर माझी त्यांची भेट झालेली नाही, हे त्रिवार सत्य आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीची मोहीम 1 मे पासून सुरूच राहणार आहे. मात्र चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो चालकांनीही मराठीची सक्ती त्यांना असणार आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास मराठी अनिवार्य असल्याचं सरनाईक यांनी स्पष्ट केलंय. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी तपासाबाबत सीआयडीला गांभीर्य नाही. आमदार रोहित पवार यांनी असं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय. अजितदादा प्रकरणाचा तपास खरात अँगलनं करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. अजित पवारांच्या 3ही घराबाहेर काळी जादू का केली गेली असाही सवाल रोहित पवार यांनी केलाय. बारामतीतील एक नेता खरातच्याही संपर्कात असायचा असाही खळबळजनक दावा रोहित पवार यांनी केलाय. बुलढाण्यात आमदार गायकवाड यांच्या घरावर कम्युनिस्ट पक्षानं मोर्चा काढला. मोर्चावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. दरम्यान पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. केईएम रुग्णालयाच्या नामांतराला प्रशासनाकडूनही हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. केईएमचं नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय असं करण्यात येणार आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईच्या महापौरांना याबाबत पत्र लिहिलंय. महापालिका आयुक्तांनी देखील नामांतर प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवलाय. मुंबईतील केईएम रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांना स्टाफला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारानंतर संतप्त परिचारिकांनी काम बंद ठेवत अधिष्ठानच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. दरम्यान रुग्णालयामध्ये तणाव निर्माण झाला होता. नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांनी वेग घेतलाय. शहरात अनेक ठिकाणी खोदकाम केल्यानं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. कुणाचा जीव गेल्यास ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 1 तारखेला बहुचर्चित मिसिंग लेन वाहतुकीसाठी खुला होणार आहे आणि यासाठी प्रशासनानं नियमावली जाहीर केलेली आहे. सुरुवातीचे 6 महिने केवळ हलक्या वाहनांनाच मिसिंग लिंकमधून प्रवासाची परवानगी असणार आहे. 6 महिने यावर संपूर्ण लक्ष ठेवूनच पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. मीरा रोडमधील हल्लेखोर आरोपी जय अन्सारीचा आयसिसशी संबंध असल्याचं समोर आलंय. धर्म विचारून दोघांवर चाकू हल्ला केलाय. जुबैरची पत्नी अफगाणिस्तानची नागरिक असल्याची ही माहिती आहे. आरोपी जैबच्या घराच्या दारावर मेसेज लिहिला होता. अल्लाहची प्रार्थना केल्यावर घरात प्रवेश देण्यात येत होता. न्यूज 18 मराठीनं हा धक्कादायक प्रकार समोर आणलाय. कोल्हापुरात अमरावतीच्या परतवाडा घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. आरोपी शाहिद सनदीनं अनेक मुलींचं शोषण केलं. पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांकडून शिरोली गाव बंदची हाक देण्यात आली आहे. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. निदा खानकडून पीडितांना हिजाब आणि नमाज पठणचं ट्रेनिंग देण्यात आलं. इस्लाम धर्मातील पवित्र ग्रंथ पीडितांना दिल्याचंही समोर आलं.